सलग 3 पराभव होऊन देखील मुंबई इंडियन्सची टीम टॉप 4मध्ये जाणार, याचे संपूर्ण समीकरण कसे असणार आहे? मुंबई इंडियन्सला टॉप 4मध्ये जाण्यासाठी काय करावे लागेल? त्यांचे सामने अजून किती शिल्लक आहेत? किती सामन्यापैकी किती सामने त्यांना जिंकावे लागतील आणि किती फरकाने हे सामने त्यांना जिंकावे लागतील, हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगत. आपण पाहतात क्रिकेट मराठी. मित्रांनो, मुंबई इंडियन्सने यावर्षी त्यांचा IPLचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध जिंकला. 2013 सालापासून मुंबई इंडियन्सची टीम त्यांचा पहिला सामना जिंकत नव्हती. यावर्षी त्यांनी इतिहास रचला, परंतु पहिला सामना जिंकल्यानंतर सलग 3 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आणि मुंबई इंडियन्सची टीम पॉईंट टेबलमध्ये 8व्या क्रमांकावरती राहिलेली आहे. मुंबई इंडियन्सचे 4 सामने झालेले आहेत. 4 सामन्यापैकी 3 सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि फक्त एका सामन्यामध्ये त्यांना विजयाचा सामना करावा लागला आहे. तर मुंबई इंडियन्सची टीम कशाप्रकारे टॉप 4मध्ये जाऊ शकते, त्यांचे अजून किती सामने आहेत आणि किती त्यांना जिंकावे लागतील, हे संपूर्ण समीकरण आपण पाहूया. तर IPLमध्ये एकूण सामने होतात 14 सामन्यापैकी 8 सामने टीमांना टॉप 4मध्ये जाण्यासाठी जिंकावे लागतात. मुंबई इंडियन्सचे आता सामने झालेले आहेत 4. मुंबई इंडियन्सचे सामने अजून शिल्लक आहेत 10. तर 4 सामन्यापैकी फक्त एका सामन्यामध्ये विजय मिळवलेला आहे. तर मुंबई इंडियन्सला टॉप 4मध्ये जाण्यासाठी अजून 10 सामन्यापैकी 7 सामने त्यांना जिंकावे लागतील. जर मुंबई इंडियन्सची टीम 7 सामने जिंकली तर मुंबई इंडियन्सची टीम टॉप 4मध्ये जाऊ शकते. जर मुंबई इंडियन्सची टीम 6 सामने जिंकली तर नेट रन रेट ही मुंबई इंडियन्सला शानदार करावी लागेल. सध्या मुंबई इंडियन्सची नेट रन रेट ही -0.772 इतकी आहे. तर मोठ्या फरकाने देखील मुंबई इंडियन्सला सामने जिंकावे लागतील आणि 10 सामन्यापैकी 7 सामने मुंबई इंडियन्सला जिंकावे लागतील, तरच मुंबई इंडियन्सची टीम टॉप 4मध्ये जाऊ शकते. मित्रांनो, मुंबई इंडियन्सने 2020मध्ये IPLचा खिताब जिंकला होता. तर 6 वर्षे झाली मुंबई इंडियन्सची टीम किताबापासून वंचित आहे. यावर्षी त्यांची टीम सॉलिड आहे, परंतु त्यांचे खेळाडू सध्या फॉर्ममध्ये नाही. त्यांची बॉलिंग युनिट ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह हे तगडे बॉलर्स आहेत. परंतु हे बॉलर्स असून देखील रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने त्यांच्याविरुद्ध 240 धावांचे लक्ष्य उभे केले. तर सर्वांना फॉर्ममध्ये यावे लागेल आणि मुंबई इंडियन्सला सामने जिंकावे लागतील. तर आपणास काय वाटते, मुंबई इंडियन्सची टीम टॉप 4मध्ये प्रवेश करेल का? त्यांच्या राहिलेल्या 10 सामन्यापैकी 7 सामने जिंकतील का? आपणास काय वाटते, आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा.